ठाकरे गटाची आज मातोश्रीवर बैठक बोलावण्यात आली आहे। या बैठकीत ठाणे जिल्ह्यातील विभागनिहाय आढावा घेतला जाणार आहे। तसंच ठाण्यामध्ये शिवसर्वेक्षण अभियानासंदर्भात देखील चर्चेची शक्यता आहे। मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांचा लढा सुरू आहे। आरक्षणासाठी जरांगे पाटील पुन्हा एकदा मैदानात उतरलेत। अंतरवाली सराटीमध्ये त्यांचं आमरण उपोषण सुरू आहे। उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी देखील जरांगे यांच्या मागण्यांवर ते ठाम आहेत। मराठा आरक्षणासाठी जरांगेंनी पुन्हा उपोषणाला सुरुवात केली आहे। यावेळी जरांगेंनी सरकारशी चर्चा करायला हवी, त्यातून नक्कीच काहीतरी मार्ग निघेल असं आवाहन उदय सामंत यांनी जरांगेंना केलंय। संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ आज कराड तहसील कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे। या मोर्चामध्ये सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी सहभागी होणार आहेत। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी हा मोर्चा काढला जाईल। मुंबई कोलकाता शालिमार ज्ञानेश्वरी एक्सप्रेसच्या चालकाला 16 जानेवारीला सैफ अली खानचा संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेण्यात आलं। खऱ्या आरोपीला पकडल्यावर त्याची सुटका करण्यात आली आणि पोलिसांच्या कारवाईनंतर त्याचं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं असून तो बेरोजगार झाला आहे असं त्यांनी म्हटलंय। सुप्रीम कोर्टाने आत्महत्येशी संबंधित प्रकरणात महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे। भारतीय दंड संहितेच्या कलम 306 नुसार लग्न करण्यास नकार देणं म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणं नसल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय। लग्नासाठी असहमत दर्शवणं हे आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्याचा आधार असू शकत नाही असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे। बेस्टमध्ये एकेकाळी 4,500 बसेस होत्या, मात्र आता बेस्टकडे काहीच दिवसात केवळ 251 बसेस राहणार आहेत। आयुर्मान संपलेल्या 205 बस भंगारात जाणार आहेत। पुणे शहरात जीबीएस आजाराच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते। यापैकी 62 रुग्ण ग्रामीण, 19 रुग्ण महापालिका तर 6 रुग्ण इतर जिल्ह्यातले आहेत। 16 रुग्णांमध्ये तीव्र लक्षणं दिसून येत असल्यानं त्यांना खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। पुण्यात जीबीएस आजाराचे रुग्ण ज्या गावांमध्ये आढळले आहेत त्या गावांमध्ये शुद्ध पाण्याचा पुरवठा करणं शक्य नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। धरणातून महापालिकेला वाढीव कोटा मंजूर होत नसल्यानं बाधित गावांना शुद्ध पाणी देणं शक्य नसल्याचं सांगण्यात आलंय। पंतप्रधान आवास योजनेतील पूर्ण न झालेली खासगी विकासकांकडील सुमारे 1.5 लाख घरं अखेर रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतलाय। संबंधित खासगी विकासकांनी राज्यात योजना मंजूर करून घेतल्यानंतरही प्रत्यक्षात काही ठिकाणी घरांची कामं सुरू झालेली नाहीत। अशा योजनांमधील 1.5 लाख घरं रद्द करण्यात आल्याची माहिती गृहनिर्माण विभागातील सूत्रांनी दिली आहे। धारावी पुनर्विकासासाठी राज्य शासनानं भूखंड वितरणाचा सपाटा लावला असून कुर्ला डेअरीचा भूखंड बाजारभावापेक्षा 10 पट कमी दरानं वितरित केल्याचं दिसून आलं। हा भूखंड देण्यास स्थानिकांनी विरोध केलेला असतानाही तो डावलून भूखंडाची विक्री करण्यात आली आहे। 21 एकर भूखंडासाठी 58 कोटी रुपये आकारण्यात आले। अमेरिकेची गुप्तचर संस्था CIAनं कोरोना नैसर्गिक नसून तो प्रयोगशाळेतून लीक झाल्याचा मोठा दावा केलाय। ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात देखील कोरोना व्हायरसला ट्रम्प यांनी चीनी विषाणू असं संबोधून शी जिनपिंग सरकारवर आरोप केले होते। अमेरिकेचा हा नवा दावा देखील महत्त्वाचा आहे। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बांगलादेशला दिली जाणारी मदत पुढचे 3 महिने थांबवण्याचे आदेश दिलेत। त्यामुळे आता बांगलादेशच्या अडचणी वाढलेल्या आहेत। पुढची बातमी पाहूया। तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी असलेल्या वाल्मिक कराडला हॉस्पिटलमध्ये VIP ट्रीटमेंट मिळत असल्याचं न्यूज 18 लोकमतनं उघड केलं। आम्ही ही बातमी दाखवताच ICU मध्ये उपचार घेणाऱ्या वाल्मिक कराडचं आजारपण पळाल्याचं समोर आलंय। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातील आरोपी देशमुखांच्या मारेकऱ्यांच्या गँगचा आका असलेल्या वाल्मिक कराडच्या कारनाम्यांनी पोलीस आणि रुग्णालय प्रशासनाची अब्रू चव्हाट्यावरती आली। या हत्या प्रकरणात सध्या न्यायालयीन कोठडीत असलेला वाल्मिक कराडने जेलमध्ये न थांबता रुग्णालयात पळ काढल्याचं समोर आलं। पण त्यातही वाल्मिक कराडला जिल्हा रुग्णालयात स्पेशल ट्रीटमेंट देण्यात येत असल्याचा आरोप झाला। यानंतर न्यूज 18 लोकमतनं थेट रुग्णालय गाठत सत्यता जाणून घेतली। पोटदुखी आणि स्लीप ॲपनियाच्या आजाराचं कारण देत कराडवरती ICU वॉर्डात उपचार केले जात होते। न्यूज 18 लोकमतचे प्रतिनिधी जेव्हा रुग्णालयात पोहोचले तेव्हा ICU वॉर्ड पूर्णपणे रिकामा करत एकट्या कराडवरती ICU वॉर्डात उपचार केले जात असल्याचं समोर आलं। खरं तर या हॉस्पिटलमध्ये आरोपींसाठी स्वतंत्र वॉर्ड आहे। या वॉर्डात 4 बेड असून 3 बेड रिकामे असताना सुद्धा कराडला तिकडे न ठेवता स्पेशल ट्रीटमेंट दिली जात असल्याचं उघड झालं। कारागृहामधील एखादा आरोपी असेल आणि त्याला उपचार करायचा असेल तर सुरुवातीला त्याला या कोठडीमध्ये आणावं लागतं। आरोपी असतील त्यांच्यावरती याच ठिकाणी उपचार केला जातो।
मात्र या ठिकाणी वाल्मिक कराड यांच्यावरती उपचार न करता वाल्मिक कराड यांच्यावरती ICUमध्ये उपचार सुरू केले जातात. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. सुरुवातीला ॲडमिट करत असताना वाल्मिक कराड यांची मध्यरात्री पोटदुखीचा त्रास सुरू झाला आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाल्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयामध्ये आणलं. तर पहिल्यांदा कुठलाही जिल्हा कारागृहातला जर रुग्ण आला असेल तर त्याला सुरुवातीला या कोठडीमध्ये उपचार दिला जातो. प्राथमिक जो उपचार आहे, पोटदुखी असेल किंवा इतर त्रासाचा उपचार आहे, तो या कोठडीमध्ये केला जातो. त्यानंतर जर त्याला दुसऱ्या आणि पुढच्या उपचारासाठी गरज लागली, ICUची गरज लागली, तर त्याला ICUमध्ये हलवलं जातं. मात्र वाल्मिक कराड यांच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीची कुठलीही प्रक्रिया पाळली गेली नाही. न्यूज 18 लोकमतने कराडच्या स्पेशल ट्रीटमेंटचा भांडाफोड करताच जिल्हा रुग्णालय प्रशासनाला जाग आली. अवघ्या 1.5 तासातच कराडची रवानगी पुन्हा एकदा तुरुंगात करण्यात आली. त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने डिस्चार्ज दिल्याचा दावा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केला. आरोग्य यंत्रणेनं वाल्मिक कराड यांना VIP सुविधा दिल्या का, हा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय. तर या संदर्भात बीडचे प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक संजय राऊत यांना विचारणा केली असता सर्व तपासण्या केल्यानंतर वाल्मिक कराड हे ठीकठाक आहेत, त्यामुळेच आम्ही डिस्चार्ज दिल्याचं देखील सांगितलं. मात्र रात्री 9 वाजता एवढा उशिरा का डिस्चार्ज दिला, असा देखील प्रश्न उपस्थित होतोय. न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्ट नंतर कराडच्या आजारपणावरती सवाल उपस्थित होतोय. दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी सुद्धा वाल्मिक कराडच्या VIP ट्रीटमेंटवरती सवाल उपस्थित केलाय. तसंच कराडला धनंजय मुंडेंचं संरक्षण असून या प्रकरणी धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. सरेंडर होण्यापासून जी काही VIP ट्रीटमेंट झाली ती मंत्रिपदा असल्यामुळेच त्यांना ते संरक्षण तिथं दिलं जातं. त्यामुळे त्यांनी राजीनामा हा दिलाच पाहिजे. 28 तारखेला बीडला मोर्चा निघाला आणि माझ्या माहितीनुसार ते पुण्यामध्ये एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये 2-3 दिवस तिथे ॲडमिट होते. जेव्हा लोक रस्त्यावर उतरल्यानंतर तिथून ते फरार झाले. त्यांना कुणी ॲडमिट केलं, त्या काळामध्ये कोण त्यांना भेटायला गेलं, ह्याचाही तपास झाला पाहिजे. वाल्मिक कराडच्या अटकेने बीडमध्ये राजकीय गुन्हेगारीचा पर्दाफाश झाला. खंडणी आणि हत्या प्रकरणामुळे बीडमध्ये राजकारण आणि गुंडांचं नातं जगजाहीर झालं. पण हे केवळ गुन्हेगारांपर्यंतच नाही, तर ज्या तऱ्हेने वाल्मिक कराडला स्पेशल ट्रीटमेंट दिली जाते त्यावरून पोलीस आणि रुग्णालय प्रशासनाशी कराडची सलगी आहे का, की कोणाच्या सांगण्यावरून आरोपी असून सुद्धा कराडला खास वागणूक दिली जाते, असा सवाल उपस्थित होतो. ज्या तऱ्हेने अवघ्या 1.5 तासात कराडचं आजारपण पळालं त्यावरून रुग्णालय प्रशासनाचा कारभारही उघड झालाय. त्यामुळे खऱ्या अर्थाने बीडला गुन्हेगारी मुक्त करायचं असेल तर गुन्हेगारांचा बंदोबस्त करतानाच आरोपींची बडदास्त ठेवणाऱ्या शासकीय बाबूंचा सुद्धा बंदोबस्त करायला हवा. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. बातम्या पाहूयात आता वेगवान स्वरूपात. एसटीच्या तिकीट दरात 15% वाढ करण्यात आली असून यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे. मात्र एसटीची स्पर्धा जर लक्झरी बरोबर करायची असेल तर भाडेवाढीचा भार हा प्रवाशांना सहन करावा लागणार असल्याचं मत मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलं आहे. सर्वसामान्यांचा आधार असलेल्या एसटी बसच्या तिकीट दरामध्ये सरकारनं भरमसाठ वाढ केलेली आहे. एसटी बसच्या तिकीट दरामध्ये 14.97% वाढ केली आहे. त्यामुळे याच्या विरोधात शिवसेना उभाटा पक्षाच्या वतीनं राज्यभरात 28 जानेवारीला चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. जळगाव आगारातून लांब पल्ल्याच्या मार्गावरील लालपरीचे 37 ते 122 रुपयांपर्यंत दर वाढलेले आहेत. जळगाव एसटी विभागात 11 आगार असून त्या अंतर्गत जिल्ह्यातील विविध शहरं आणि ग्रामीण भागात 6 रुपयांपासून 22 रुपयांपर्यंत एसटीचा प्रवास आता महागलाय. मुसाळ शहरातील खडका रोड परिसरात लाल बिल्डिंग समोर पाणीपुरवठ्याची मुख्य पाईपलाईन फुटली आहे. पाणीपुरवठ्याची मुख्य पाईपलाईन फुटल्यानं हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे. दूषित पाणी देखील पाईपलाईनमध्ये मिसळण्याची भीती आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथे देशातील सर्वात मोठी रिफायनरी उभारण्यात येणार आहे. मात्र याबाबत केंद्र सरकारची संदिग्ध भूमिका असल्याचं म्हटलं जात आहे. उरण पाठोपाठ नांदेड जिल्ह्यातही बर्ड फ्लूचा शिरकाव झालाय. मृत कोंबड्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत. खबरदारीचा उपाय म्हणून 500च्या वर कुकुट पक्षी ताब्यात घेऊन त्यांची विल्हेवाट लावली जाते. पुढची बातमी पाहूयात. वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या मुंबईकरांना भारतीय प्रजासत्ताक दिनी मोठा दिलासा मिळाला. कारण मरीन ड्राईव्ह ते वरळी वांद्रे सागरी सेतूला जोडणाऱ्या कोस्टल रोडचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. पण कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पणावरून राजकारण देखील तापल्याचं पाहायला मिळतंय. कोस्टल रोडच्या कामाच्या दिरंगाईवरून आदित्य ठाकरेंनी सरकारवर हल्ला चढवल्याचं पाहायला मिळालं. महाविकास आघाडीचं सरकार असतं तर संपूर्ण कोस्टल रोड 2023ला पूर्ण झाला असता, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली होती.
महाविकास आघाडीचं सरकार असतं तर पूर्ण कोस्टल रोड हा डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण झाला असता. आता आदित्य ठाकरेंनी टीका केल्यानंतर सत्ताधारी कसे शांत राहणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांनी आदित्य ठाकरेंच्या टीकेचा जोरदार समाचार घेतलाय. आपल्याला माहिती आहे त्यांच्या काळात काहीच काम झालं नाही. जे काही काम झालं खरं म्हणजे याच्या सगळ्या मान्यता जेव्हा पहिलं महायुतीचं सरकार होतं तेव्हा आल्या. क्रेडिट घेताना त्याला काम करावं लागतं, त्याला रस्त्यावर उतरून लोकांमध्ये जावं लागतं. कोस्टल रोडच्या प्रकल्पाची सुरुवात महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाली होती. त्यामुळे त्या कोस्टल रोडचं काम जसं जसं पुढे जात आहे तसं यावरून श्रेयवादी रंगल्याचं दिसतंय. त्यामुळे कोस्टल रोडवरून सुरू झालेलं हे राजकारण पुढेही असंच कायम राहण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणावरून त्यांची आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे. मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर मुख्यमंत्र्यांचा मराठा द्वेष उघड होईल असं वक्तव्य जरांगे पाटलांनी केलंय. मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी 7व्यांदा उपोषण सुरू केलं. राज्यात नवं सरकार सत्तेत आल्यानंतर जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा उपोषणाचं अस्त्र उगारलं. आरक्षण दिलं किंवा गोरगरीब मराठ्यांचे प्रश्न जर सोडवले तर त्यांच्या मनात राग नाही, आणि नाही दिलं तर त्यांच्या मनात द्वेष आणि सूड इतका का आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या जरांगे पाटलांनी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासावरूनही सरकारवर हल्लाबोल केला. देशमुखांचे आरोपी सुटले तर सोडणार नाही असा इशाराही जरांगे पाटलांनी दिला. मुख्यमंत्र्याच्या मुंडक्यावर पाय देऊन हे जर सुटले तर तो तुमच्या जिंदगीची. जरांगे पाटलांनी आक्रमक पवित्रा घेतलेला असतानाच राज्य सरकारकडूनही त्यांची भेट घेण्याबाबत सकारात्मक पावलं उचलण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे. त्यांच्याशी चर्चा करून त्यांनी जर सकारात्मकता दाखवली तर नक्कीच मी तयार आहे. कारण शेवटी मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील 7व्यांदा उपोषण करतात. आता यावेळी तरी त्यांची मागणी राज्य सरकारकडून मान्य होईल का हे आता लवकरच स्पष्ट होईल.